नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अपूर्णांक या घटकातील अपूर्णांकाचे प्रकार याच्यामधील दोन प्रकार जे आहेत ते शिकणार आहोत. काल आपण अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक हे दोन घटक शिकले. आज आपल्याला समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक हा घटक शिकायचा आहे. याच्यामध्ये समछेद अपूर्णांक नेमके कसे असतात आणि भिन्नछेद अपूर्णांक कसे असतात आणि तयार कसे होतात, तर हे आपल्याला आकृती आणि चित्राच्या माध्यमातून शिकायचं आहे. तर या भागामध्ये मी दोन वर्तुळाकार आकार काढले आणि त्याच्यामध्ये पहिल्या वर्तुळामध्ये एकूण 4 भाग दाखवलेत आणि दुसऱ्या वर्तुळामध्ये पण 4 भाग दाखवलेत. म्हणजे भागांची संख्या कशी सारखी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एक आयत दाखवलाय, त्याचे एकूण भाग केलेत 8 आणि दुसऱ्या आकृतीमध्ये पण आयतच दाखवलेला आहे आणि त्याचे एकूण भाग आहेत 8. जे सारखे भाग आहेत, भागांची संख्या सारखी आहे, म्हणून अशा अपूर्णांकाला आपण सम म्हणजे सारखे सारखे भाग असणारे, सारखे छेद असणारे समछेद अपूर्णांक म्हणतो. आणि या भागामध्ये बघा, एकूण भाग आहेत 4, इथं आहेत एकूण भाग 5. म्हणजे भागांची संख्या, एकामधल्या भागाची संख्या ही वेगवेगळी. इथं खालच्या आकृतीमध्ये बघा, आयत आहे, या आयताचे 3 समान भाग केले आणि या आयताचे 5 समान भाग केले. म्हणजे हा पण एकच आहे पूर्ण, हा पण एकच पूर्ण आहे, पण मध्ये केलेल्या भागांची संख्या बघा. इथं 3 भाग आहेत, इथं 5 भाग आहेत, म्हणजे भाग वेगळे आहेत, म्हणून हे भिन्न भाग असलेले अपूर्णांक आहेत. सारखे भाग असलेले अपूर्णांक म्हणजे समछेद आणि वेगवेगळे भाग असणारे अपूर्णांक म्हणजे भिन्नछेद. तर आता हे समछेद अपूर्णांक आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया आणि त्यानंतर भिन्नछेद अपूर्णांक समजून घेऊया. आता इथं बघा, या पहिल्या 2 वर्तुळामध्ये रंगवलेल्या भागाचे अपूर्णांक आपण लिहूया. आता या पहिल्या वर्तुळातील रंगवलेला भाग बघा, 3 भाग रंगवलेत, एकूण भाग 4 आहेत. म्हणजे याच्यामध्ये हा जो अपूर्णांक तयार झाला हा झाला पाऊण, म्हणजे 3/4. रंगवलेल्या भागाचा पाऊण अपूर्णांक आहे आणि न रंगवलेल्या भागाचा पाव. पाव म्हणजे 1/4. हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. आता पुढचा बघा, पुढचा अपूर्णांक कसा तयार होतो. एकूण भाग 4 आहेत, या 4 भागापैकी एक भाग रंगवलाय म्हणजे पाव भाग रंगवलाय. मग ते आपण इथं लिहूया 1/4. आता या रंगवलेल्या भागाची जर तुलना केली आपण, रंगवलेल्या अपूर्णांकाची जर तुलना केली आपण, तर बघा 4 पैकी 3 भाग रंगवले आणि 4 पैकी 1 भाग रंगवले. म्हणजे 4 पैकी 3 भाग रंगवलेत म्हणजे ते जास्त आहेत आणि 4 पैकी 1 भाग रंगवलेत म्हणजे ते कमी आहेत. म्हणजे याची तुलना सुद्धा आपल्याला या आकृतीच्या माध्यमातून शिकता येते. अपूर्णांकाची तुलना हा घटक आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत, कारण त्याला आपल्याला आकृतीच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून आणि अपूर्णांक लिहून त्याच्या ट्रिकच्या सहाय्याने आपल्याला पण शोधता येतं. परंतु बेसिक गोष्ट कशी आहे बघा, तर छेद जर सारखा असला तर रंगवलेला भाग जास्त ज्याचा तो अपूर्णांक मोठा असतो. मग याच्यामध्ये आपल्याला असं चिन्ह पण दाखवता येईल, म्हणजे तुलना सुद्धा आपल्याला सोबत थोडी शिकता येते. म्हणजे पहिल्या 2 अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे 3/4 आणि 1/4 हे 2 अपूर्णांकाचा जर विचार केला, दोन्हीचे छेद कसे आहेत बघा, सारखे आहेत. सारखे छेद असणारे अपूर्णांक ते 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4, 5 असे कितीही अपूर्णांक असू शकतात सारखे छेद असणारे. त्या सारख्या छेद असणाऱ्या अपूर्णांकाला आपण म्हणतो समछेद अपूर्णांक. मग काही पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा याच्या जोडीला घेऊ शकतो आपण समछेद म्हणून. म्हणजे 9/4, 13/4. आता त्याचा जो पुढचा भाग आहे तो त्याच्यामध्ये आपण शिकणारच आहोत. आता इथं बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये 2 आपण आयताकार आकृती आहेत, त्याच्यामध्ये रंगवलेल्या भागाचा करूया आपण. बघा, आता रंगवलेल्या भागाचा जर आपण इथं अपूर्णांक काढला पहिल्या आकृतीचा, एकूण भाग किती आहेत 8. 8 पैकी रंगवलेत किती बघा, 3 भाग रंगवलेत. म्हणजे त्याचा अपूर्णांक काय होईल, 3/8 म्हणजे 3/8. आता इथं तुलना करण्यासाठी आपण चौकट मांडूया. आता या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा,
एकूण भाग 8च आहेत. भाग सारखे आहेत म्हणून हे समछेद आहेत. मग एकूण भाग आहेत 8, त्याच्यापैकी रंगवलेत किती बघा, 5 भाग रंगवलेत, म्हणजे 5/8. आता हे दोन अपूर्णांक जर व्यवस्थितरित्या बघितले तर त्याच्यामध्ये दोन्हीचे छेद कसे आहेत, सारखे. छेद सारखे म्हणजे त्या एकचे समान भाग सारखे असणे. आता बघा, केलेले समान भाग 8 आहेत, या आकृतीमध्ये केलेले समान भाग 8 आहेत, 8 सारखे भाग आहेत दोन्हीचे, म्हणून त्याला समछेद अपूर्णांक म्हणतात. मग आता या दोन्हीची जर तुलना केली तर दिसता क्षणी ही आकृती मोठी दिसते, रंगवलेली आकृती, आणि अपूर्णांक सुद्धा हा मोठा आहे, म्हणजे याच्याकडे आपण चिन्ह करू शकतो. तर अशा पद्धतीने तुलना करता येते आणि समछेद अपूर्णांक सुद्धा आपल्याला त्याच्यातून शोधता येतात. आता खाली काही मी उदाहरण देतो बघा. या पहिल्या उदाहरणामध्ये बघा, 3/5, 2/5, 1/5, 9/5 हे अपूर्णांक बघा. या सगळ्यांमध्ये छेद प्रत्येकाचा किती आहे, 5 आहे, म्हणजेच तो समछेद अपूर्णांकाची उदाहरणे आहे. आता दुसरं उदाहरण याच्यातलं बघा, 3/7, 2/7, 5/7, 4/7. बघा, हे अपूर्णांक जर आपण व्यवस्थितरित्या पाहिले तर सगळ्या अपूर्णांकाचा छेद काय आहे, 7 आहे, म्हणजे हे चारही अपूर्णांक काय आहेत, समछेद आहे. आता तिसरं एक उदाहरण घेऊया, छेदाची संख्या वाढवूया. 2/19, 7/19, 5/19, 18/19. बघा, या 4 अपूर्णांकामध्ये चारही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे, म्हणजे हे समछेद अपूर्णांकाचे उदाहरण आहेत. कधी कधी 2 अपूर्णांक दिले जातात उदाहरणादाखल, कधी कधी 4, कधी कधी 3, याची तुलना सुद्धा असते. आता याच्यामध्ये जर बघितलं या तिन्ही उदाहरणामध्ये तर छेद सारखा आहे, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याच्यामध्ये पण बघा, म्हणजे या 4 पैकी हा अपूर्णांक दिसायला मोठा दिसतो. मग या अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम मांडायचा आपल्याला, त्या पण गोष्टी आपल्याला शिकायच्या. आता याच्यामध्ये बघा, दुसऱ्या उदाहरणामध्ये सर्व अपूर्णांकाचा छेद 7 आहे आणि वरचे अंश बघा, या अंशामध्ये 5 अंश हा मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. त्याच्यानंतर खालच्या उदाहरणामध्ये बघा, सर्वांचा छेद 19 आहे, म्हणजे हे समछेद अपूर्णांकाचे उदाहरण आहेत. आणि याच्यापैकी मोठा कोणता हे आपल्याला लगेच ओळखू येतं, तर हा अपूर्णांक सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात लहान शोधता येतो, सगळ्यात मोठा शोधता येतो, चढत्या क्रमाने मांडायचा, उतरत्या क्रमाने मांडायचा, शेवटून पहिला, सुरुवातीपासून तिसरा, असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये येतात, ते आपल्याला पुढच्या भागामध्ये घ्यायचेच आहे. आता इथं बघा, या पहिल्या उदाहरणामध्ये बघा, मी 2 वर्तुळ दाखवलेले आहेत, त्याच्यामधल्या पहिल्या वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत आणि 4 समान भाग पैकी 3 भाग मी रंगवले. इथं याच्यामुळे ओळखू येत नाही थोडं. तर याचा पहिल्याचा अपूर्णांक आहे 3/4 रंगवलेल्याचा, आणि न रंगवलेल्याचा काय आहे बघा, एकूण भाग किती, नाही रंगवलेला आहे याचाच एकूण भाग आहेत 5, त्याच्यापैकी रंगवले 2. आता या 2 अपूर्णांकाचा जर विचार केला आपण तर छेदाचा भाग बघा, याच्यामध्ये 4 छेद आहेत आणि याच्यामध्ये 5, म्हणजे भागांची संख्या, एकाच्या भागाची संख्या बघा ही वेगवेगळी, म्हणजे एका वस्तूचा, 2 वस्तूचा किंवा कितीही वस्तू असू द्या, त्याच्यामध्ये एकूण केलेले जे भाग असतात त्या भागांची संख्या सारखी असली तर समछेद, आणि भागांची संख्या जर वेगवेगळी असेल तर ते भिन्न छेद अपूर्णांक. याच्यामध्ये हे 2 अपूर्णांक भिन्न छेद आहेत. आता याची तुलना करण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. आता ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, या पहिल्या आकृतीचा अपूर्णांक रंगवलेल्या भागाचा येतो 2/3, अगदी सोप्या पद्धतीनं. त्याच्यानंतर याचा किती येतो बघा, 3/5. आता इथं जर यांचा विचार केला या 2 अपूर्णांकाचा, तर बघा छेद या दोन्हीही अपूर्णांकाचे वेगवेगळे आहे. वेगवेगळे छेद म्हणजे भिन्न छेद. मग असे जे अपूर्णांक असतात त्यांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. आता याचे काही उदाहरणे मी तुम्हाला खाली दाखवतो. बघा, या पहिल्या उदाहरणामध्ये बघा, 3/7, 2/5, 3/4, 2/3. आता 4 उदाहरणं दिली मी. चारही उदाहरणांमध्ये जर आपण बघितलं तर या चारही अपूर्णांकाच्या उदाहरणामध्ये छेद वेगवेगळे आहेत, म्हणजे हे चारही अपूर्णांक कसे आहेत, भिन्न छेद अपूर्णांक आहे. आता दुसरं बघा,
1/3, 2/9, 1/4. आता याच्यामध्ये 3 अपूर्णांक दिले. बघा छेद बघा व्यवस्थितपणे 3, 9, 4 वेगवेगळे आहेत, म्हणून हे भिन्न छेद अपूर्णांक आहे. आता तिसरं उदाहरण बघा, 13/17, 8/15. या दोन अपूर्णांकामध्ये बघा, आता या दोन अपूर्णांकाचा जर विचार केला तर दोन्हीचे छेद बघा 17 आणि 15 म्हणजे छेद आहेत वेगवेगळे. अशा या वेगवेगळे छेद असणाऱ्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. मग असे अनेक उदाहरणं आपल्याला तयार करता येतात की त्याच्यामधून समछेद अपूर्णांक, भिन्न छेद अपूर्णांक आपल्याला ओळखता येतात. आपल्याला समजा काही अपूर्णांक दिले, 25-30 अपूर्णांक एकत्र दिले आणि त्याच्यातले समछेद वेगळे काढा, भिन्न छेद वेगळे काढा म्हटलं तरी आपल्याला काढता येतं. तर अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला अपूर्णांकाचे प्रकार आज आपण शिकलो, समछेद अपूर्णांक आणि भिन्न छेद अपूर्णांक. तर धन्यवाद मित्रांनो.